There are few pens and there are little pens. Which one is correct? Are you confused? आपण हे कन्फ्युजन फक्त एका मिनिटामध्ये दूर करूयात. बघा, फ्यू पेन्स म्हटलेलं बरोबर की लिटल पेन्स म्हटलेलं बरोबर? तर 100% फ्यू पेन्स म्हटलेलं बरोबर. आता असं का? कारण फ्यू आणि लिटल हे दोन्ही पण निगेटिव्ह सेन्सने यूज केले जातात. ऑलमोस्ट नाहीच या अर्थाने आपण यूज करतो. पण त्याच्यामध्ये एक डिफरन्स असा आहे, हे फ्यू जे आहे ते आपण काउंटेबल नाउनच्या समोर यूज करतो आणि दुसरं म्हणजे लिटल हे आपण अनकाउंटेबल नाउनच्या समोर यूज करतो. आता हे काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन काय आहे? काउंटेबल नाउन म्हणजे जे आपण नंबर्स मध्ये मोजू शकतो. 1 2 3 4 लाईक दिस. फॉर एक्झाम्पल 1 पेन, 3 पेन्स आपण म्हणतो. पण जेव्हा अनकाउंटेबल नाउन्स येतात तेव्हा आपण त्यांना 1 2 3 मध्ये मोजू शकत नाही. तिथे एक वेगळं परिमाण लागतं. फॉर एक्झाम्पल 1 किलोग्राम शुगर, 2 किलोग्राम शुगर. म्हणजे इथं आपण किलोग्राम हे वेगळं परिमाण वापरलं. वॉटर असेल तर लिटर, ऑइल असेल तर केजी और लिटर. म्हणजे ह्याला एक वेगळं परिमाण लागतं. दॅट इज अनकाउंटेबल नाउन. सो जर काउंटेबल नाउन असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला वापरायचे फ्यू आणि अनकाउंटेबल नाउन्स असतील तर त्याच्या समोर वापरायचे तुम्हाला लिटल. दोन्हीचा अर्थ कमीच आहे, परंतु फक्त काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल असेल तर फ्यू, अनकाउंटेबल असेल तर लिटल. फॉर एक्झाम्पल बघा, देर आर फ्यू पेन्स. देर आर फ्यू पेन्स. फ्यू का? कारण की तिथं ते पेन्स काउंटेबल आहेत. पेन हे काउंटेबल नाउन आहे. आणि जर मला म्हणायचं असेल शुगर बद्दल, देर इज लिटल शुगर. देर इज लिटल शुगर. शुगर हे कसं आहे? अनकाउंटेबल नाउन आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला लिटल वापरायचं आहे. सो फ्यू आणि लिटल हे जरी सेम दिसत असले तर त्याच्यामध्ये हा डिफरन्स आहे. यूज करत असताना तुम्हाला काउंटेबल नाउन आहे का अनकाउंटेबल नाउन आहे हे तुम्हाला नक्की बघावं लागतं. सो याच पद्धतीनं फ्यू आणि लिटलचा वापर करून तुमचंही सेंटेन्स नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. अँड इफ यू आर न्यू ओव्हर हिअर, प्लीज follow this channel to learn English and earn confidence.